रिव्ह्यू दोन आहेत का? चला दोन रिव्ह्यू दोन्ही संघाला दिले गेले त्याची नोंद घ्यायची. जय हनुमान वडकून दोन रिव्ह्यू आहेत. वडकून संघाचा आहे. ओके यस. चला वडकून संघाचे पैराडाइज संघाचे इस बार आप बाहर है. ओके चलता है क्योंकि आप में इन आउट होने का आदत है. यस हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. रेहान भारताचा बुमरा तसा पॅराडाइजचा रेहान हा बघायला मिळतोय. हॅलो चला आपण बघ रेहान मॅच स्टार्ट. सलामीचा फलंदाज तुम्हाला एका साईडला बघायला मिळेल जीत आणि एका साईडला GOPAL गोपाल नावाचा फलंदाज. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. वडकून टाळ्यावर सुरुवात असायला पाहिजे. आजच्या दुसऱ्या दिवसाला पहिला चेंडू रेहान नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. समोर फलंदाज येतो जितेश. राईट आर्म राऊंड विकेट मार्क करतो रेहान. ओ गुड बॉलिंग. थोडासा ओव्हरपिच चेंडू होतो पण आपण म्हणतात ना कधी चेंडू चुकला की ब्लॉक केला जातो. यॉर्करचा चेंडू ऑफ साईड ऑफ स्टंप निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा रेहान राऊंड विकेट मारा करतोय. जितेश या खेळाडूला चेंडू ड्राईव्ह केला आहे. सरळ जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला जिथे तुम्हाला बघायला मिळेल विशाल आगरे. एक धाव तुम्हाला बघायला मिळेल. खातं उघडलं गेलं ते म्हणजे निश्चितच जय हनुमान वडकून संघ. अप्रतिम असं आयोजन. खूप सुंदर नाव झालं हो पालघर बॉक्स क्रिकेटचं. वाय कट्टा जिंकल्याने संपूर्ण जगभरातले लोक कौतुक करायला लागल्याने पालघरचं अंडरआर्मचं क्रिकेट बघितलं की लोक आवर्जून सामना बघण्याचं काम करतात. देशाच्या पलीकडे विशेषच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतात तेव्हा आवर्जून या स्पर्धा बघण्याचं काम तुम्हाला बघायला मिळते. आणि सातत्यपूर्ण एक एंट्री असते बिरवाडी संघाची साई एकता. ती आमच्या उर्विडेच्या नावाची असते. कुठेही संघ खेळो कायम ती एंट्री फिक्स असते. पुन्हा एकदा आहा गुड शॉट. काय सुंदर पणे चेंडू वळवला. चला मीटिंग इथे बॉल हरवला आहे. ही मीटिंग नाही आहे. बऱ्याचशा विषयाला या गोष्टीवर आपली चर्चा झाली होती ट्रेनमध्ये. ही मीटिंग नाही आहे. लोक म्हणतात की ही मीटिंग नाही आहे. बॉल हरवला त्याच्यामध्ये गोष्टी करतात. मीटिंग कधी असते की एखादा खेळाडू मध्ये खेळतो आणि आले ती मीटिंग आऊट झाला एकच येऊ शकतात. चौका झाला येऊ शकतात. टीम मीटिंग एक काय तर एक्सप्रेशन ते आहे. पंच डिसिजन देतील. बाउंड्री आहे. चला 4 धावा बघायला मिळतात. खूप चांगलं निरीक्षण बघा. इथून त्याने बघितलं निरीक्षण खूप चांगलं रिप्लाय. विश्व नेटवर्कचं क्लिअरिटी बघा किती. बंटी कुंभार तुमचं जेवढं मनापासून कौतुक करा तेवढं. दुसरा कॅमेरामॅन तुम्हाला बघायला मिळते तो करण राऊत. यस करण राऊत आणि बंटी कुंभार. बंटी कुंभार खूप मोठे एक्सपिरियन्स माझ्याबरोबर ओमटॅक्सला बरेच वर्ष आणि नेहमीच जेव्हा जेव्हा मी झिम्बाब्वे केनियाचे कॉमेंट्री करत असतो तेव्हा मला बंटी कुंभार ह्याचं चित्रीकरण पाहायला मिळते. टॅप केलाय सरळ चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा खणखणीत चौकार गोपाळच्या बॅटीतून. नंतर मला साई कृपा देलवाडची आठवण झालाय. काय तिकडे टॅप बघायला मिळाले. पुन्हा एकदा रेहान आपल्या षटकाला पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय. सरळ चेंडू जातो सीमा पॉल. बॅक टू बॅक हॅट्रिक चौका. 3 चेंडू लगातार मारण्याचं काम केलंय गोपाल. या हनुमान वडकुंड डहाणू संघाकडनं तोच हा GOPAL म्हणजे गोपाल नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. ऑफलाईन टँक्स आणि काय बॅकलिफ्ट आहे हो. मनगटावर खेळणारा शॉट तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढे रेहान थोडंसं महाग पण या विकेटवर धावा होता 70 75 80 या देखील होऊ शकतात कारण टॅप विकेट आहे आणि अशा स्पर्धा व्हायला पाहिजेत. प्रत्येक मॅच लॉस करू नको. वर्षातून 2 ते 3 टुर्नामेंट ह्या टॅपच्या बघायला मिळायला पाहिजेत.
पुन्हा टॅप केलाय आणि इथे बाकी 4 मध्ये 4 मारलेत. काय बॅटिंग बघायला मिळतं, सुपर पीस ऑफ बॅटिंग. दर्जेदार फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. का मला डावखुरा म्हटलं जातोय, खऱ्या अर्थाने याला डहाणू गावामध्ये युवराज आयो असे माची समाजामध्ये सांगतात. तो हा युवराज तुम्हाला बघायला मिळतोय. गामनो युवराज नाही आहे काय की गाम नाही, गोपाळ गोपाळ नावाचं बघायला मिळतंय. आम्ही गोपाळ नावाची स्पेलिंग 5वी मध्ये इंग्लिश शिकायचो, तेव्हा आपल्याला सर शिकवायचे, आपण पाठ करायचो. तशा आपल्याचा गोपाल बघा 4 मध्ये 4 मध्ये पहिलं षटक संपलं. स्कोर झाला तो 17. पहिला डॉट, नंतर सिंगल जितेशने काढली आणि नंतर कंपल्सरी 4 चेंडूमध्ये 4 चौकार मारण्याचं काम केलंय. ते तुम्हाला बघायला मिळते गोपाल नावाचा खेळाडू. चला घाई करा प्लीज, एक षटक संपलंय. इथे आता दुसरे षटक घेऊन येतो. कोणता गोलंदाज पाहायला म्हणजे विशाल आग्रे टाकतात काय. यस, विशाल आग्रे नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. कारण या विकेटवर त्याला गोलंदाजी करावी लागेलच. की कोणाला टाकायला मिळते बघूया. अतिशय सुंदर ही फलंदाजी बघायला मिळते. प्रेक्षकांची संख्या आता तुम्हाला पाहायला मिळते. कालच्या दिवसात बघितलं तर तुम्ही TTS म्हणजे आसिफ मुच्छाले नावाचं वादळ पाहिलं आणि त्यानंतर तुम्हाला बघायला मिळतं YBCC म्हणजे करण ठाकूर हे खेळाडू बघायला. तर 2 संघ कालच्या दिवसात बघायला. आज तुम्हाला 16 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळते. खूप चांगली लाईटिंग व्यवस्था, खूप चांगलं तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळते. ओ बघा या मिनिट पाहिजे की हा गोलंदाजाकडे क्षमता आहे आणि ह्या गोलंदाजाकडे थोडासा इंजुरी होती म्हणून 3-4 टुर्नामेंट गोलंदाज टाकू शकत होता. हात इंजर होता. इथे आता बाकी हात आणि टॅप गोलंदाजी आहे. तिकडे तुम्हाला ऑस्पिनर गोलंदाज पाहिजे. चेंडू तुमच्या अंगात आला की ब्लॉक केला जातो आणि खूप चांगलं टॅलेंट बघायला मिळते. मोठा झटका पहिला गडी तंबूत जातोय. नावात चर्चा होते ना या गावात, विशेष काय तर विशेष नावाचा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. जय हनुमान वडकून संघातून विशेष हा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. गोपाळकडे बाकी सर्वांचं लक्ष आहे. काय धुव्वादार सुरुवात केलाय. पहिल्याच चेंडूपासून आक्रमकता दाखवली स्क्वेअर लेगच्या रिझनला, दुसरी दाखवली पॉईंटच्या रिझनला, तिसरी दाखवली कव्हरच्या रिझनला आणि चौथा पुन्हा मारला तो स्क्वेअर लेगच्या रिझनला. अफलातून गुड बॅटर ज्याने या वर्षामध्ये खूप चांगली फलंदाजी करताना डहाणू संघाचं नाव केलंय. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय, सरळ चेंडू. इथे बाकी लेझी फिल्डिंग बघावा लागेल आणि तो खेळाडू तुम्हाला बघायला मिळते तो निलेश. थोडीशी लेझी केलाय. मला वाटतं चेंडू थांबला. गुड बॅटिंग. मोठी रोमांचक मॅच आजच्या दिवसात एखादा जय हनुमान वडकून डहाणू विरुद्ध पॅराडाईज बोईसर असं बघायला मिळतं. पुन्हा विचार आग्रे राईट ऑफ राऊंड इकडे मारा करतात. गुड बॉलिंग इथे पाहायला मिळते. डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का दरम्यान नाही. एक धाव आणि एका धावांशी विचार होते. 22 धावा फरकावर पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला विशालकडनं बघायला मिळते. आता आपण 3 चेंडू टाकतात. 3 वेळा फ्लंबिंग पाहायला मिळालं. 3 चेंडूने 5 धावा जरी दिल्या असतात तरी गोलंदाजीचं विशेष कौतुक करा. ओखो संभाल के खेळी आहे बघा. इथे धावता धावता पाय त्यांचा मोचवला. कारण हा गोलंदाज खूप महत्वाचा आहे. लेफ्ट आर्म लेग ब्रेक, लेफ्ट आर्म चायनामन. अंडरमध्ये चायनामन काम मिळते. कधी कधी ऑफ ब्रेक टाकतो, गुगली टाकतो. त्याच्यावर हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. बादल विशाल गोलंदाजी करतोय. आपण बघितलं जब्बीर खान आहे लॉंग ऑफला. कव्हरमध्ये बघत आहात आपण, पॉईंटला बघत आहात बादलला, स्क्वेअर लेगला बघितलं बघा. हे 2-3 खेळाडू नवोदित असतात. दरवर्षी पॅराडाईजचं वेगळं काम तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळतो विशांगरे. आता 3 चेंडू 5 धावा दिल्यात. गुड बॉलिंग, गुड फिल्डिंग. यॉर्कर लेनचा चेंडू. मागील 3 ते 4 टुर्नामेंट गोलंदाजी केली होती. आज बाकी पहिल्यांदा इंजुरी म्हणून चांगले झाले आणि गोलंदाजी बघायला मिळालेत. एक अतिशय अष्टपैलू खेळाडू. 2 चेंडू 5 धावा 2 वेळा फिनिश करताना नेहमीच प्रत्येकाच्या मनातला ताईट गोड स्वभावाचा माणूस म्हणून प्रत्येकाचा आवडणारा हा तुम्हाला विशाल आग्रे नावाचा खेळाडू बघायला मिळतोय. ओ इथे बाकी मोठा शॉट खेळायला गेला आणि हिट विकेट होऊन बसले आणि मोठ्या गडी तंबूत गेलाय. कमबॅक केला विशाल आग्रेने. गुड बॉलिंग परफॉर्मन्स.
चला पुनीतचा गोलंदाज तुम्हाला पुनीत म्हटलं यार पुनीत भोजनालय हे बोसवणं शुद्ध शाकाहारीचं हॉटेल तुम्हाला बघायला मिळते. शेवटचा चेंडू काय गोलंदाजी हाकटलाय अप्रतिम. ओ इथे क्लीन बोल्ड पुन्हा सुंदर जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कम बॅक केलं. पहिला चेंडू 21 धावात गेल्यानंतर कम बॅक केलं आणि मागील 4 टुर्नामेंट नंतर आज कम्प्लिटली फिट झाला कारण मनगटाला जखम झाली होती आणि आज गोलंदाजी करायला का आक्रमकता का विषय लागला तुम्हाला बघायला मिळतोय का माझ्यावर भरोसा टाकतो पॅराडाईज हे दाखवून दिलंय. इथे कम बॅक केलं. गुड बॉलिंग विशाल आगरे. 2 षटकं झालीत आणि या षटकात फक्त मला वाटतं 5च धावा दिल्यात म्हणजे टोटली धावसंख्या झाली 26. गुड कम बॅक. पहिल्या चेंडूत 21 धावा आल्यात. आपण बघितलं गोपालकडनं 4 बाउंड्रीज कंटिन्यू आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर बाकी 22 17 आणि 5 22 21 धावा 22 झाल्यात. आता बाकी बादल नावाचा लेफ्ट आर्म गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. बॅटिंगला भावेश आणि गोलंदाजाला बादल बघायला मिळतोय. खूप चांगला परफॉर्मन्स चायनामध्ये देखील बघायला मिळते. गुगली बघायला मिळते. लेफ्ट आर्म लेग ब्रेक टाकण्याची खूप मोठी क्षमता आहे त्याच्याकडे. पुन्हा आपल्या चेंडूला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय. कव्हरच्या रिझनला नाउस बाउन्स इकडे बघायला मिळालं. चेंडू थोडंसं वर लागला. मला थोडंसं गवत असावं आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा खणखणीत चौकार. पाच षटकाच्या सामन्याची कृपया नोंद घ्यायची आहे. प्रत्येक सामना तो दोन रिव्ह्यू आहेत याची लक्ष घ्या दोन्ही संघांनी. पुन्हा एकदा बादल लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतात. आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी कट करायचा चेंडू. बॅटवर टायमिंग होत नाही. चेंडूचा पॉईंटच्या रिझनला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार केला धावसंख्येवर 27 धावा 3 गडी बाद. गोपाल नावाचा फोफाळला नका दुसरं षटक हाताळला 5 धावा दिल्या आणि 2 गडी बाद करण्याचं काम विशाल आगरे या गोलंदाजाने केलं. पुन्हा बादल आपल्या सगळं पुढचा चेंडू हाताळीचे बघूया. चेंडू ड्राईव्ह केला. खडखडीत चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. काय बॅटिंग भावेश नावाच्या खेळाडूकडनं. ओव्हरपुज मिळाला. काय इलेक्ट्रिसिटी शॉट मारलाय. तासी 150 किलोमीटर वेगाने एखादी बाईक जशी पळवली तसा चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क लॉंग ऑफ चॅरिझन निघून जातोय आणि चौकार या 4 धावांचा विचार केला धावसंख्या होते 31. 31 3 विकेट नुकसानावर. काय सुंदर फलंदाजी बघा. भावेश 1 चेंडू 4 धावा आणि विशेष कौतुक केलं. 4 चेंडू 9 धावा. आणि मी अगोदरच म्हटलं की जय हनुमान वडकुन संघ हा तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच लईचा आणि तेवढाच चपळ क्षेत्रक्षण याच्याकडे बघायला मिळते. गुड बॅटिंग अँड गुड फिल्डिंग इकडे जर तुम्ही कौतुक केलं बघायला मिळते. आणि ही विकेट तुम्हाला टॅपच्या इथे 70-75 धावा व्हायलाच पाहिजेत. याच्या अगोदरची टुर्नामेंट आपण देलवाडीमध्ये पाहिली होती. साई कृपा देलवाडी संघ आयोजित तिथे देखील टॅपच्या स्पर्धा आपण पाहिल्यात. पुन्हा हा 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 काय चेंडू बघायला मिळालाय. एखादा मासा पकडा तलावात जायचं काठीच्या घावाने माशाला मारायचं तशा पद्धतीचं हा चेंडूला बाकी बॅकअप केला गेला. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूचा खूप चांगली खराब गोलंदाजी बघायला. खूप शॉर्ट चेंडू आणि अशा विकेटवर चेंडू कसे टाकावे. आमचे 2 पंच लेफ्ट आर्म गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात ज्याने काय काय गाजवला पॅराडाईजचा. तेव्हा बक्षिसं कमी असायची चेंडू कमी असायची 1 बॅट असायची आणि आज अशरफ मेमन तुम्हाला ते दिवस आठवत असतील. आज सर्व गुण संपन्न ट्रॅकसूट टी शर्ट बूटपासून बघायला मिळतात. धावसंख्या 4 निवडून 35 धावा या फलकावर बघायला मिळतात. खूप चांगली सुरुवात केला आहे. सुरुवातच गोपाळने खूप चांगली केली. त्यानंतर दुसऱ्या षटकात कमबॅक केलं विशाल आगरेच्या गोलंदाजाने आणि इथे बाकी झाले 4 चेंडू आता मी टाकून झालेत. तिसऱ्या षटकात 35 धावा. भावेश 2 चेंडू 8 धावा. काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. एकाने जंगलाच्या राजाने जगावं आणि एकाने प्रजाला चालवायचं. जंगलाच्या राजाचा खेळ गोपाळने केला आणि प्रजेचा जिंकण्यासाठी खेळ भावेश करत आहे. पुन्हा एकदा बादल थोडासा महागडा ठरतोय. खराब चेंडू पंचगुडी खेळाडू करतायत. दिस इज अ व्हाईट बॉल आणि 1 धावाने धावसंख्या होते 36 धावा फलकावं लागल्या. पुन्हा बादल आपल्या षटकाला पुढचा चेंडू. चेंडू टॅप होतो की पाहायचा आहे. इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. रेहानच्या हाताला चेंडू लागून गेलाय. खराब क्षेत्रक्षण मालावं लागेल आणि या 4 धावांशी 40 धावा या फलकावर लागल्या जातात. ती 1 चेंडू जो बाकी आहे 40 धावा फलकावर लागल्या जातात. रिव्ह्यू घेतला. यस बॅट्समॅन लाईनचा नो घेतलाय. गुड अंपायरिंग वर्क.
खूप चांगलं तुम्हाला ते सांकेतिक चिन्ह आहे आणि आमचे कोणी बघू नका, आमच्याकडे पंचच बघतील, कोणी नका, दोन्ही दोन्ही खेळून तिकडे जायचं, दोघांच्या खेळून पंच आमचे बघतील, इकडे आपण कोणी बघू नका, आमचे पंच फक्त बघतील आणि योग्य डिसिजन तुम्हाला बघा. तुम्ही या साईडला दोन्ही संघाच्या खेळाडूने पंच आपला रिप्लाय देतील. बॅट्समनने घेतला की डिसिजन नो बॉल, पण बघूया पंच काय डिसिजन देतात. अशरफ मेमन जुने जाणते क्रिकेटपटू, खूप मोठी त्यांच्याकडे सिदोर आहे, खूप मोठा क्रिकेटचा ज्ञानाचा भंडार जो त्यांच्याकडे पाहिला तर बघायला मिळतात. ज्याने अंडरआर्म गाजवलं बिट्टू समीर खान, ज्याने खूप मोठं अंडरआर्म ओव्हरआर्म गाजवलं आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतात म्हणजे चिराग मॅन फ्रॉम उमरोळी. हे 3 पंच या वन मॅन शो पंचाळी आयोजित सरपंच चषक पंचाळी आपण बघत आहात. आजच्या दिवसाला पहिला सामना डहाणू वडकून म्हणजे हनुमान वडकून विरुद्ध आपण बघत आहात ते म्हणजे पॅराडाईज. आमचे पंच जागेवर जाऊन डिसिजन देतील. ही क्रिकेटची एक रूल्स आहेत ते बघायला मिळतात. काय पंच सांगतात ते पाहायचं आहे. यश अशरफ, ओ दिस इज अ फेअर डिलेवरी. ते ही फेअर डिलेवरी तुम्हाला बघायला मिळते. तर हा एक रिव्ह्यू त्या संघाचा गेलाय, बरोबर समीर, हा लक्षात ठेवा. स्कोर देखील एक रिव्ह्यू संघाचा गेलाय, दोघांचा एक रिव्ह्यू गेलेला आहे. 2 रिव्ह्यू आहेत, ते एक रिव्ह्यू तुमचा गेलाय. यस, आपण विचारू शकतात. आता बघत आहात धावसंख्या 40 शेवटच्या चेंडू या सरकतला 17 धावा दिल्या, 4 चोक 16 आणि 17 आणि 18 धावा. आता आपण 18 धावा दिल्यात. ओ डिक्लेअर सोडला जातो, 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. 3 षटकाने 41 धावा या फलकात तुम्हाला बघायला मिळतात. एका साईडला भावेश 4 चेंडू 13 धावा आणि विशेष 4 चेंडूवर खेळतोय. षटक संपली 3 आणि फलकात धाव 41. जाऊया उर्वी डीजेचं सुमधुर संगीताकडे. बघितलं आहे एकविराईचं गीत, आग्रा कोणाची दैवत म्हणून बघितलं. पुणे मुंबई हायवेला गेलं की कारल्याच्या डोंगरावरती ही तुम्हाला दैवत बघायला मिळते. नवसाला पावणार ही त्याची ख्याती. जाऊया कमबॅक करते, पुन्हा 4थं षटक घेऊन येतो विशाल आंग्रे. 4 टुर्नामेंटनंतर प्रथमतः गोलंदाजी हाताळला. काय क्लास, काय दर्जा दाखवलाय. ओ लेक्स्टच्या बाहेर रेहान, गोट किपिंग, काय सुंदर लक्ष होतं. जरी चेंडू वाईड गेला एक्स्ट्रा वाचवले, अजून खूप चांगलं किपिंग रेहानकडे तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढून 42 धावा. ओ बघावा, ज्याची स्तुती करावी नांदी त्यानेच फुकावी फुकणी असं म्हणावं लागतं, असं बघायला मिळतं. नुकतंच त्याचा मी गौरव केलं आणि 22च्या रूपात खूप चांगलं डिसिजन. बघा ही स्कोरिंगची लक्ष असायला पाहिजे. तो 22च्या रूपात गुड अंपायरिंगची राख, व्हेरी नाईस. खूप चांगले संकेत आमच्यापर्यंत देतात. धावसंख्येचा विचार केला मला वाटतं 43 धाव बघायला मिळतात. यस, या ठिकाणी आपण पाहू शकतायत उमरोळी गावचे सरपंच साहेब म्हणजेच प्रभाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सरपंच चषक पंचाळीमध्ये. आपण पाहतोय कालच या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि आज आपल्याला या ठिकाणी अगदी भेट देत असताना आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब उमरोळी ग्रामपंचायत सरपंच या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम करूयात, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला, निश्चितच उमरोळी गावचे लाडके सरपंच आमचे आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब भेटत. नुकतेच आपण बघितलं त्यांची अनेक ठिकाणी भेट होते. नुकतीच बोईसर महोत्सवात भेट झाली, नंतर त्यांची भेट झाली ती आमची सारोड महोत्सवामध्ये. आणि खरोखरच एक वेगळं व्यक्तिमत्व, लोकांना मदत करणारे, नेहमीच असंख्य ख्याती त्यांच्या कामात. जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे आपण मैदान मागायला जातो तेव्हा माणसाच्या समोरची परिस्थिती कोणत्या संघासाठी काम करतात तेव्हा बाकी बघायला खरोखरच एक मोठं व्यक्तिमत्व. खूप जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. नातीगोती कशी जमी, फक्त राजकारण 20% खेळायचं आणि 80% समाजकारण करण्याचं काम आमचे हे तुम्हाला सरपंच लाडके सरपंच साहेब आपण बघत आहात उमरोळी गावचे, ज्यांचं मनापासून कौतुक करावं तेवढं कमी. या साहेब वेलकम. आणि या सरपंच चषकामध्ये तुमच्या वन मॅन शो संघाकडनं तमाम प्रेक्षकांकडून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत मंचावर करतो. इथे बाकी पंचांनी घेतला आहे रिव्ह्यू की हा वाईड आहे की नाही, अपील केला त्यांना वाटतं की पॅन्टीला लागून गेला आहे. बघूया डिसिजन काय देतात, थोड्याच वेळात कळेल. पण खरोखर या स्पर्धेची ख्याती जर आपण करावी तर पंचक्रोशीमध्ये खूप नामांकित स्पर्धा असतात. त्या स्पर्धेतल्या एक स्पर्धा आपण वन मॅन शो आयोजित टुर्नामेंट सरपंच चषक बघत आहात. या पंचाळी संघाचं जेवढं नाम करावं, असंख्य ट्रॉफी विजेता, मागील 3-4 वर्षाचा इतिहास जर आपण काढला तर प्रत्येक स्पर्धेवर नाव कोरण्याचं काम या वन मॅन शो संघाने केलं आहे. चला बघा, वाईडसाठी इकडे होत आहे. पंचाने घेतला, हा रिव्ह्यू नाही आहे. दोन्ही संघाचा एक रिव्ह्यू संपलेला आहे. 2 रिव्ह्यू आपण एक संघ घेऊ शकतात.
आणि खरोखरच एक मोठमोठे पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत. आवर्जून मी लोकांना सांगितलं की रविवारी मॅच बघा पाटील नेटवर्कच्या माध्यमातून, जिथे 15-15 षटकाच्या मॅचेस होतात, जिथे तुम्हाला मुंबईपासून मोठे नामांकित संघ बघायला मिळत आहेत. ती नांदगाव तुम्हाला बघायला मिळेल. नांदगावमध्ये स्पर्धा आहे. पंचदेशीर व्हाईट बॉल निश्चित चांगलं पारख केलं, चेंडू लागलेलं नाहीये, थोडंसं वाटलं पण खूप आणि काय क्लिअरिटी आहे बघा. ही कॅमेरामॅनची क्लिअरिटी आहे. ही विशू एकदा जोरदार टाळ्या विशू नेटवर्कसाठी व्हायला पाहिजेत. जोरदार टाळ्या. काय सुंदर कमबॅक दाखवला. क्लिअरिटी बघा किती बघायला मिळते. बंटी कुमार मोठमोठ्या इंटरनॅशनल खेळाडूचं कव्हरिंग करतात. तुम्ही ओमटॅक्समध्ये गेला आमच्यावर बंटी कुमार जेव्हा असतो तेव्हा मोठमोठ्या इंटरनॅशनल खेळाडूंना कव्हरेज करण्याचं काम त्यांच्याकडनं आम्हाला बघायला मिळते. चला निश्चितच आतेश राऊत यांनी देखील या स्पर्धेसाठी चांगल्या शुभकामना दिल्यात. धर्मवीर चषकाचे आयोजक ज्यांची स्पर्धा खेळण्यासाठी प्रत्येक संघ आतुरतेने वाट बघत असते आणि निश्चित आचेदारांचं प्रत्येक जिथेची टुर्नामेंट असते प्रत्येक संघाला शुभकामना देण्याचं काम करतात. एक चांगलं काम तुम्ही पालघरसाठी करत असतात आणि पालघर युकट्टा गाजवलं, वाय कट्टा, आणि पालघरचं नाव हे खूप मोठं बघायला मिळतं. ओहो ड्राईव्ह केला सर चेंडू, इथे बाकी ना तेरी है ना मेरी है, ये तो सिर्फ रन अपनी टीम की है, अशा पैसे काम बघायला मिळतात. जबीर खानचं जेवढं कौतुक करावं जबीर खानचं, जबीर खान असता बऱ्याच लोकांना माहिती नसेल, खऱ्या अर्थाने मॉन्टेक्स बॉलचा विजेता आशिया खंडाचं चॅम्पियनशिप हे काम केलं जबीर खानने. जेव्हा तो शाळेत मला वाटते यस बोईसर एज्युकेशन शाळेत शिकत असताना आपल्या संघासाठी त्याने मोठं काम केलं. ओ पुन्हा इथं अपील केलं जातं, नो बॉल. गुड अंपायरिंग. बघा काय दर्जा बघायला मिळतोय. मेन अंपायर, स्क्वेअर लेगचा अंपायर दोघांकडनं देखील ते बघायला मिळतं. म्हणजे निरीक्षण किती सुंदर वस्तू बघायला मिळते. धावसंख्यासाठी 46, 46 धावा, 14 षटक मार्गस्थ आहे. 5 षटकाच्या सामने तुम्हाला बघायला मिळतात. बॅटिंग करणारा संघ उशिराला प्रेक्षक आणि पाहुणे जे आमचे आहेत सरपंच साहेब, लाडके सरपंच, माझ्या मुखातून जेव्हा जेव्हा त्यांचं नाव येईल, कारण जेव्हा तुम्ही त्यांचं मैदान मागायला गेलं का ते विचारतात तुम्ही काय करतात, आणि समोरचं सोशल वर्कचं असेल तेव्हा ते एकच शब्द सांगतात की तुम्ही देतील ते पैसे. 46, 48 माफ करा, 48 वाईड बॉल, 48, 48 हा 2 पकडते. 46 होतो आणि 2, 48. गुड बॅटिंग, गुड स्कोर. पुन्हा एकदा आपल्या शक्याला पुढचा चेंडू विशाल. ओ थोडीशी लेन बिघडलाय. व्हाईट टू व्हाईट बघायला मिळतोय. धावसंख्या 1-49. 14 षटक मार्ग असतोय. 5 षटकाचा सामना इथे बाकी 10ची सरासरी मेंटेन होते. पुन्हा चांगला ड्राईव्ह केला. गुड फिल्डिंग. या खेळाडूचं कौशल्य आहे, ह्या खेळाडूचं फ्लेक्झिबिलिटी, ॲथलीट फिल्डर ज्याला म्हणतात ना तसा बघायला मिळतो. चाणक्य पद्धतीने शेवटच्या चेंडूपे नजर ठेवणारा. पुन्हा शेवटचा चेंडू या षटकातला. चेंडू ड्राईव्ह केला. व्हॉट अ फिल्डिंग. एखाद्या माणसाने पाण्यामध्ये पोहावं आणि एखादा मासा दिसला की सूर मारून पकडावं तशा परिस्थितीत, आणि हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला तो रेहमत गुड्डू नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. आणि 50 धावा पूर्ण होतात वडकुन संघाच्या. 4 षटकांमध्ये 50 धावा. 2 मिनिटं थांबवीन. या ठिकाणी आपण पाहतायत आताच उपस्थित झालेले, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सर्वांचं प्रेम अगदी खेचून आणलं या ठिकाणी. आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब, उमरोळी ग्रामपंचायत सरपंच साहेब आहेत, आणि मी विनंती करेन त्यांना की आपण आदर सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी नक्कीच हा आदर सत्कार स्वीकारा. आणि या स्पर्धेचे शिल्पकार म्हणून आपण पाहतोय अंकुश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करूयात त्यांचं यथोचित स्वागत. मायची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं करूयात स्वागत. जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी सरपंच साहेबांचं आपण स्वागत करणार आहोत. उमरोळी ग्रामपंचायत सरपंच साहेब प्रभाकरजी पाटील, आपण आलात त्याबद्दल खरोखरच या कमिटीच्या वतीने आणि या गावकऱ्यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. आणि जयंत तरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय सौरभ भोईर यांना मी विनंती करतोय की आपण जयंत तरे साहेबांचं करूयात स्वागत. पुन्हा एकदा आपण पाहतोय मायेची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन करतोय आपण या सरांचं स्वागत. अगदी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित झालेत मान्यवर, आणि या कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून तुमचं स्वागत असेल. आपण जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे आपल्याशी जोडले जातील दीपक संखे सर. धन्यवाद संतोष पाटील. खरोखरच अतिथी भो. नो बॉल आहे का? ओके, विकेट आहे, रनआउट आहे, नो बॉल आहे. 1 धावा बघायला म्हणजे 52 धावा. खरोखर आपण पाहिलं सर्वांचे लाडके सरपंच म्हणजे आणि ख्यातीवेळेला पंचकृषी ज्यांचं नाव घेतलं जाते त्याच्या आदरणीय आमचे सरपंच साहेबांना आपण पाहिलं उमरोळीचे, आणि खरोखरच त्यांचं प्रेम म्हणावा
आणि मग अगोदरच म्हटलं ना की राजकारण फक्त 20% 80% समाज करण्याचं काम त्यांनी केलं आणि मला म्हटलं की देवाने मला भरपूर दिलं. लोक मला निवडून देतात आणि कधी कधी उभं राहण्याची इच्छा नसते, पण लोकांचा शेवटी सपोर्ट असतो. मग साहेबांना जबरदस्तीने उभं राहावं लागतं. तशा पैसे काम त्यांनी केलं आहे. आणि प्रभाकरजी तुमचं मनापासून कौतुक आहे. नांदी फाउंडेशन ही मोठी संस्था आहे आपल्याकडे, ज्याला आपण म्हणतात ना, तशी नांदी फाउंडेशन तुम्हाला बघायला मिळते. त्यांच्याकडनं देखील खूप मोठं काम खेळायच्या माध्यम इथे बाकी धावबाद. आणि जेव्हा त्या स्पर्धा झाल्या आणि तेव्हा ती मुली कंपनी तुमच्याकडे आली, त्याच्यात माझी लेख होती आणि तुम्ही सांगितली तुम्ही काय काम करतात. मग त्यांनी एक्सप्लेन केलं की आम्ही गोरगरिबांना काम करतो, आमचं फाउंडेशन आहे, आम्ही बघतो. मग तुम्ही सांगितलं की जे पैसे तुम्हाला द्यायचे द्या, अशा पद्धतीने काम केलं आहे. म्हणजे एखादं सोशल वर्कचं तर गेला आणि आवर्जून प्रेम करणारं आदरणीय प्रभाकरराव साहेब. नंतर तुम्ही एक चांगला शब्द ऐकवलं ते आम्हाला सालोड महोत्सवामध्ये की या मुली करतात बघा, 13 मुली गावाचं काम करू शकतात, 13 शिवकन्याचं गाणं. या 13 शिवकन्याचा सत्कार यावर्षी बोईसर महोत्सव प्रशांत संकेतजी केलं. बघा हे कशा परीचं मोठं काम करतं. फक्त माझी उमरोळी ही मर्यादा नाही आहे, तर माझ्या पंचकृषी लोकही माझे आहे. आणि हे जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा असे एक नव्हे तर 10 प्रभाकर रावसाहेब त्याच्यासाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. गावातले लोक का तुम्हाला निवडून देतात ते हे काम त्याच्याकडे बघायला मिळेल. सातत्यपूर्ण केल्याचं काम तुमच्या काळामध्ये ग्राउंड मैदान सजलं गेलं. कारण लोक आता जागासाठी वहीच्या वही भांडतात. भाव भावण्याची नातं पुढे 7-12 जेव्हा धावसंख्या येते तेव्हा मी उदाहरण देत असतो. आणि आज तुमचं मनापासून कौतुक. धावसंख्या होते ती 56 धावा. या दरम्यान आपण पाहतोय नितीन भाऊजी या ठिकाणी उपस्थित, पाच नितेश बाद भाऊजी झाले, सॉरी नितेश भाऊजी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या आपण मुख्य मंचावर विराजमान व्हा, आपलं स्वागत आहे. सनी पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सनी. चला 5 बाद झाले, 56 धावा आपण बघत आहात. वडकूंचा संघ खूप चांगली छाप सोडला यावर्षी. आणि ओ जब्बीर खानचा हा चेंडू पडला तर थोडासा बाहेर जातोय. गुड बॉलिंग ट्रॅक. पुन्हा एकदा अंपायरिंग घेतलाय, तिसरा अंपायर घेतलाय. बघूया काय घेतात. वाईडचं डिसिजन मागतायत. तर आपण जात होतो निश्चितच. हे आमच्या आदरणीय व्यक्तीमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. तर नुसतं गावापुरती राहू तर आपण पंचक्रोशीत नाव करा आणि आपल्या गावामध्ये एखादी वास्तू असेल त्याचा उपयोग दुसऱ्यांना कसा होतो बघायला मिळतोय. या उमरोळी गावाच्या मैदानाचा उपयोग पोलीस अकॅडमीसाठी खूप चांगला होतोय. आज असंख्य मुली शिकतात तिकडे, धावण्याची प्रॅक्टिस करतात, चांगल्या प्रकारे त्याचा स्टॅमिना वर्क होतोय. आणि ते बघता बघता मुलं स्टेटमध्ये जिंकतात, नॅशनल खेळतात. आणि पोलीस अकॅडमीमध्ये जेव्हा विचारतो की तुम्ही प्रॅक्टिस कुठे करतात, तेव्हा आम्ही उमरोळीच्या मैदानावर करतोय. आनंद वाटते आम्हाला. तर नेक्स्ट मॅच कोणाची आहे? या दरम्यान राजू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. पंचळी ग्रामस्थ यांना मी विनंती करतोय की या आपण मुख्य मंचावरून विराजमान व्हा. विनंती असेल या, आपलं स्वागत आहे या मंचावर. मयूर यांना विनंती करतोय की आपण राजू पाटील यांना नक्कीच मुख्य मंचावर पाठवायचं आहे. चला इनिंग ब्रेकवर टॉससाठी या रत्नदीप वेऊर आणि इन्व्हिसिबल बोईसर या दोन्ही संघांना नाणेफेकीकडे यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस येईल. एका साईडला इन्व्हिसिबल आणि एका साईडला रत्नदीप वेऊर. जबीर ड्राईव्ह केलाय, सुपर शॉट. काय शॉट राहू बघायला मिळतात. अफलातून बॅटिंग, काय बँक टान्स बघायला मिळतोय. खांद्यावरनं मोठा फोर्स मिळाला आणि तिथून चेंडू टॅप झाला आणि उंचावर निघून जातोय. पण टॅपची अदा जर तुम्ही बघितलात ना तर ती मधा फक्त आसिफ मच्छालेकडे. बाकीचे लोक टॅप मारताना ह्याचा पूर्ण उपयोग करतात, पण आसिफ मुसालेचा टॅप जो आहे ना फक्त मनगटावर टॅप आहे, फक्त मनगटावर टॅप. कलायका म्हणजे आपण मोहम्मद अझरुद्दीन प्रत्येक चेंडू VS लक्ष्मी याची बॅटिंग तुम्ही बघा, तशा पद्धतीचा आसिफ मुसाले मनगटावर खेळतो आणि बाकीचे टॅप हे खांद्याचा उपयोग करून खेळतात. हा फरक बघायला मिळतोय. वडा बॅटिंग. यस विक्की भोईर बघायला मिळतात. 5 ओव्हरवर खूप चांगला खेळ विक्की भोईरकडनं बघायला मिळाला. क्वार्टर फायनलमध्ये बॅक टू बॅक दोनदा तुम्हाला हा संघ बघायला मिळाला. 1 मॅन शो. फलका धावसं 60 धावा बघायला मिळतात. 12ची सरासरी हे इथे चांगली बघायला मिळते. ज्या उद्देशाने बॅटिंगसाठी उतरले होते आणि मी जेव्हा कर्णधाराला विचारलं की किती धावा कराव्या लागतील तर 60 धावा तुम्हाला बघायला मिळतात. गोपाळनी चांगली केलेली सुरुवात आणि तदनंतर बाकी तुम्ही विचार केलात तर भावेशची चांगली बॅटिंग बघायला मिळते. 60 धावा ह्या तुम्ही बघायला मिळतात. भावेश 14 चेंडू 24 धावा खेळताना बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू या इनिंगचा जब्बीर खान आपली गोलंदाजी करतो. फक्त 90 धावा या षटकात दिला. चांगले कमबॅक केलाय. ओ इथे बघूया पंच कायच्या. दिस इज अ व्हाईट बॉल आणि या धावसंख्या 61 धावा या फलकावर तुम्हाला बघायला मिळतात. 61 धावा लागल्यात. पुन्हा जब्बीर राऊंड विकेट मारा करतोय. चेंडू टटवला आहे. मिड विकेटच्या रिझनला धावबाचा चान्स मिळेल का? आणि इथे बघता बघता पूर्ण धावबाद होते, तर गडी बाद होते आणि अशा पहिले 5 षटकं संपली आणि 61 धावा दिल्यात. 62 धावा विजयासाठी जाऊया जिथे संतोष पाटील टॉसबॉक्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला इन्व्हिसिबल आणि एका साईडला रत्नदीप वेऊर पालघर. या दरम्यान आपण पाहतोय नितेश भाऊजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन संजय म्हात्रे सर आपल्या शुभ हस्ते आपण करूयात नक्कीच स्वागत. आणि प्रभाकर पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण टॉसबॉक्समध्ये या पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते नक्कीच केला जाईल. तर या आपण पाहतोय मुख्य मंचावर नितेश भाऊजी यांचं स्वागत केलं जातं आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय.
वेळात वेळ काढून उपस्थित झाले. तसेच उमरेड गावचे सरपंच साहेबांना पुन्हा विनंती करतो, या आपण टॉससाठी जाऊयात. पुढील सामन्याचा टॉस त्यांच्या शुभ असते. एका बाजूला इनविन्सिबल टीम आहे, दुसऱ्या बाजूला रत्नदीप वेऊर म्हणजेच सनी. येईल याची कृपया नोंद घ्या. तर तुम्ही 40 मिनिटं घेतली तर खूप मोठी मॅच तुम्हाला बघायला. 20 मिनिटात 5 षटके टाकायलाच पाहिजेत. एनिवे 2-3 मिनिटं झाली तर आम्ही समजू शकतो चेंडू मागे गेला, लांब गेला, पण 20 वन मॅन शो मिनिटं कॉल आहे आणि वन मॅन शो आलाय. यस, आपण पाहतोय रत्नदीप वेऊर संघ टॉस जिंकलाय. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य मंचावर विराजमान व्हा. सनी, टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. आज जर पाहिलं तर पंचाली गावचं कालचं गेम जे पाहिलं गेलं अगदी 70+ धावा होत होत्या आणि आज देखील आपण पाहिलं पहिल्याच सामन्यामध्ये सुरुवात झाली, चांगली धावसंख्या या ठिकाणी. तर कमीत कमी किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेन? असं काही धावा टार्गेट सेट नाही केलं आहे, पण जेवढे कमीत कमी रोखता येईल तेवढ्या कमी कमीमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. 5 षटक तुम्हाला खेळायला मिळतात, याबद्दल काय तुमच्या मनामध्ये विचार असेल? कारण की 5 षटक प्रत्येक टुर्नामेंटमध्ये नसतात. आपण क्वालिफाय झाल्या टॉप 8मध्ये आल्यानंतरच आपल्याला 5 षटक असतात. पण तू आज पहिल्या दिवसापासून जर पाहिलं तर 5 षटक, काय म्हणशील याबद्दल? 5 षटक खेळायला मिळतात म्हणजे फलंदाजांना पण जास्त संधी असते, फलंदाजी करण्याची मजा येते. थैंक यू वेरी मच. टॉस जीते तो क्या डिसीजन रहता? हम लोग भी फील्डिंग ही लेते पहले. अभी बैटिंग करने का है तो कितने सोचे अगर इस मैदान की अगर बात की जाए, पहले दिन से जिस तरह से टैप हो रही है, टैप जिस तरह से गेंद रखी गई है, आपको क्या लग रहा है टैप होना चाहिए या ना होना चाहिए? टैप तो हो ही रहा है और होएगा ही आगे भी, जैसे कि अभी पिछले इनिंग में देखा मैं टैपिंग तो हो रहा है. लेकिन टैप होना चाहिए टूर्नामेंट में या ना होना चाहिए, ये सवाल है. तो आपका क्या ख्याल है उसके बारे में? होना चाहिए पर इतना भी नहीं होना चाहिए कि वन साइड मैच होते जाए सब, क्योंकि सब टीम में टैपिंग बैट्समैन नहीं रहते. होना चाहिए नॉर्मली, जो मार सकता है वो मारे, उतना होना चाहिए ऐसा. जरूर, क्योंकि अगर फील्डर की बात की जाए तो फील्डर खाली फील्ड एफर्ट नहीं दे सकता, खाली देख सकता है. इसके लिए टैप बहुत ही कम दिखाई दे तो अच्छा रहता है. लेकिन आपको भी शुभकामनाएं इस टूर्नामेंट के लिए और तुला पण शुभेच्छा असतील या मॅचसाठी. तर जाऊया टॉसबॉक्समधून न्यूज येते. नक्कीच रत्नदीप वेऊर संघ टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, आमंत्रित केला इनविजिबल टीमला फलंदाजीसाठी. जाऊया आपण इन गोईंग मॅचकडे, जिथे 2 संघ पुन्हा एकदा इथे भिडतील. तर जाऊया आपण बॉक्समध्ये. चला, विशेष नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 62 धावा विजयासाठी करायच्या आहेत. एक चांगला प्रश्न विचारला की टॅपिंग असायला पाहिजे नसायला पाहिजे, आणि त्यांनी सांगितलं इतना बेने होना चाहिए. असं नसते की मैदान तुम्हाला असेल प्रत्येक ठिकाणी स्पिनरची गोलंदाजी चालत नाही, मग तशा वेळेला देखील स्पिनर गोलंदाजी टप्प्यावर नियंत्रित करतोय. टॅपर असेल तर आपण गोलंदाजी टाकायला पाहिजे. खूप चांगलं टुर्नामेंट इथे कॅरी ऑन बघायला मिळते. 62 धावा विजयासाठी करायच्या. जब्बीर खान आणि निलेश नावाचे फलंदाज. इथे तुम्हाला विशेष पहिल्या षटकाला पहिला चेंडू टाकत असताना आपण जब्बीर खान नावाचा फलंदाज बघत आहात. पहिला चेंडू टॅप केलाय. ओ हो हो, काय चेंडू टॅप केलाय. पूर्वीच्या काळामध्ये यात्रेमध्ये पाण्याने भरलेला बॉल असायचा रबराचा, आणि रबराची एक मोठी दोरी असायची, अशी मारली का पुन्हा ती रिटर्न यायची, ते बॉल मिळत नाही. तशा पद्धतीची आठवण बघायला मिळते. बेस्ट टॅपर आपण जर पालघर तालुक्यातले किंवा डहाणू तालुक्यातले 5-6 टॅपर काढलेत तर हे मोठे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. आसिफ मुल्ला, जब्बीर खान, करण ठाकूर असे मोठे. नंतर आपण बघितला तो म्हणजे तारापूरचा आपण पाहिला साकीर मुल्ला. असे हे मोठे फलंदाज आहेत ज्यांच्याकडनं खूप तुम्हाला टॅपिंगचे स्कोर बघायला मिळत आहेत. कीर्तेश घरात, बिरवाडे मॅन फॉर्म कीर्तेश घरात, ह्यांचं जर कौतुक करावं लागेल. हे मोठे असे फलंदाज आहेत की टॅपर ठेवले ना तर कपड्याच्या धुण्याला वॉशिंग मशीनची गरज लागणार नाही आहे, अशा पद्धतीची फलंदाजी बघायला मिळते. पहिल्या चेंडू 4 धावा निघाल्यात. हां, विकेटवर शाळे येऊन देऊ नका, म्हणजे विकेटवर तुमची उभ्याची राहिली ती प्रतिमा येऊन दिसू नका. हां, असंच उभं राहा. तुमची सावली फक्त विकेट पडू नका, हे पंच तुम्हाला साकीत देत आहेत. तुमची सावली विकेटवर येऊ नका, ती मातीचे विकेट दिसते ना समोर सावली देऊ नका, एवढं फक्त करा बस. एक मोठा मनोवैज्ञानिक दबाव टाकला जातो क्षेत्ररक्षकावरती. आपण लेदर क्रिकेट बघता, टेनिस क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू आणि जेव्हा धावा असतात 6, 5, 2, 3 तेव्हा तशा पद्धतीचा मनोवैज्ञानिक दबाव टाकायला बघायला मिळतात. पण इथे खेळत असताना, इथे राहत असताना एक माझी विनंती असेल की जरी बॉल हसला तरी क्षेत्ररक्षकाने गाड घालून क्षेत्ररक्षण करायला पाहिजे. चेंडू कधी कुठे आलेल काय सांगू शकत नाही. पुन्हा विशेष आपल्या सरकारला पुढचा चेंडू जबीराने चेंडू ड्राईव्ह केला, सरळ चेंडू जातोय. इथे डॉट चेंडू बघायला मिळतोय. काय प्रेक्षक बघायला मिळत आहेत. एका साईडला वडकुन जय हनुमान डहाणू आणि एका साईडला पॅराडाईज बॉयसर. पुन्हा सुद्धा विशेष आपल्या सरकारला पुढचा चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळतोय. इथे पंच काय बघूया. नो बॉल.
इथे बघा तुम्हाला नो बॉल बघायला मिळतोय. 5 धावा या फलकावर लागल्या. 30 चेंडू म्हणजे 5 षटकामध्ये 62 धावा ह्या तुम्हाला विजयाची करायची सुरुवात आहे. रात्रभर तुम्ही आलात तर तुम्हाला ज्यापर्यंत मधमाशाच्या पोळामध्ये माशा चिपकल्या तशापर्यंत प्रेक्षक पाहायला मिळतील. ड्राईव्ह केला आहे सरळ, हो क्लास चेंडू बघायला मिळतोय. उत्कृष्ट ऑन ड्राईव्ह. जशी बोरसे स्टेशनवरून वंदे भारत एक्सप्रेस धक निघून जाते तशा पद्धतीने चेंडू इथे निघून गेला. सुसाट वेगाने धावताना काय फलंदाजी बघायला मिळते. अफलातून म्हणून तर या सोन्याच्या ताऱ्याला अंधारामध्ये लपवलं जातं. आणि वायकट्टामध्ये गेल्यानंतर ज्या पद्धती साकीर मुलांनी शेवटच्या चेंडूवर चौकार मारला, नंतर आपण बघितलं पहिली चेंडू जगदीश माछीने काढली. अशा पद्धतीने नामवंत क्रिकेटपटू पहिल्यांदाच मुंबईमध्ये एंट्री केली आणि पालघर नावाचा दबदबा ज्याने करून दिला. आपण बघितलं होतं सुप्रीमो चषकामध्ये जशा पद्धतीने दांडीने पालघरचं वर्चस्व गाजवलं आणि दबदबा दाखवला पहिल्याच वर्षात तशापर्यंत बघितलं. आणि आरके ट्रॉफीमध्ये बऱ्याचशा समालोचकांना माहिती नसेल की जयमहाराष्ट्र संघ पालघरचा कर्णधार आनंद पटेल यांनी तेव्हा एंट्री टाकली. अनिल घरर नावाचं वादळ तेव्हा सुसाट होतं आणि आपण तेव्हा सेमीफायनल हरवत असं मोठं काम पालघर तालुक्यात क्रिकेटमध्ये केलं. पुन्हा एकदा ड्राईव्ह बघायला मिळून हातामध्ये चेंडू सरळ जातोय. डॉट चेंडू. आतापर्यंत चेंडू टाकले गेले 4 आणि फरक धावा आहेत त्या 9. 2 बाउंड्रीज आणि 1 नो बॉल अशी आपण धावा बघत आहात. पुन्हा विशेष समोर फलंदाज जबीर खान चेंडू ड्राईव्ह केला. हो हो काय चेंडूला टटवलाय. अलगद हाताने समोर टापडी मारलाय आणि पुन्हा टॅप बघायला मिळतो. आणि हा टॅप आहे ना खूप मुश्किल अडवण आहे कारण तुमचा चेंडू पदरत त्याकडे म्हणजे तुझ्या फुटवर्ककडे जेव्हा चेंडू टॅप होतोय तो मारणे खूप अफलातून बॅटिंग कौशल्य क्लास दर्जा या बॅटिंगतून तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा विशेष आपल्या षटकाला पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. ओ वाईट +1 म्हणजे 2 धावा बघायला मिळतात. यष्टीरक्षण थोडंसं खराब होतं. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला. ती 1 धाव आणि 1 धाव वाईटची. हे 2 धावाची पेनल्टी मिळते गोलंदाजाला आणि या 2 धावांशी 15 धावा या फलकावर तुम्हाला बघायला मिळतात. 12च्या सरासरी 12.002 या सरासरी 62 धावा 5 षटकामध्ये काढायचं आहे. प्रकाश झोतात चाललेला मॅच तुम्हाला बघायला मिळतं. कृत्रिम लाईट लावलाय. ओहो हो ये गेंद तो यही नतीजा मिलेगा. एवढा शॉट ऑफ लेन चेंडू टॅप विकेटवर खूप चांगला फटका बघायला मिळतोय. आणि धावसंख्या 4 ने वाढून धावसंख्या होते ती 19 धावा. त्यांच्या 17 होत्या. ह्यांच्या 19 धावा तुम्हाला बघायला मिळतात. पहिल्या षटकात 17 धावा त्यांच्याकडनं बघितला. पहिला डॉट गेला होता मग 1 काढला आणि 4 मध्ये 4 गोपाळने मारल्या. त्याच्या 17 धावा तिकडे झाल्या होत्या. इकडे जर तुम्ही बघितलं तर जब्बीर खानने पूर्ण षटक खेळून काढलं आणि पहिल्या षटकाच्या समापनानंतर 19 धावा फलकावर लागल्यात. 62 धावा विजयासाठी करायच्या आहेत. यास थोडीशी घाई करा. 20 मिनिटामध्ये षटक टाकायचं. खूप गुड वर्क तुम्हाला बघायला मिळेल. बघा टीम मिटिंग कमी केली. दॅट्स अ क्रिकेट. हे तुम्हाला बघायला मिळायला पाहिजे. मोठमोठ्या संघांना देखील हीच विनंती असेल की तुम्ही 20 ते 22 मिनिटांमध्ये संप पूर्ण करा. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो चला नितेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. नितेश नावाचा फलंदाज बघायला मिळतो. जब्बीर पुन्हा खराब गोलंदाजी. वाईट चेंडू पुन्हा डिक्लेअरमध्ये जातो. 1 धाव तुम्हाला 2 धावा बघायला मिळतात. यानंतर आपण इन्व्हेस्टेबल आणि रत्नदीप वेऊर हे 2 संघ तुम्हाला बघायला मिळतील. दोन्ही संघ मातब्बर आहेत. बघा सुरुवात झालाय. रात्रीच्या अंधारामध्ये प्रेक्षकांची संख्या इथे खूप खवय्यांना आनंद देखील बघायला मिळतो. आमलेट पाव बघायला, वडेपाव बघायला मिळतात, ज्यूस बघायला मिळते, कोल्ड्रिंक बघायला मिळतात. जे हवं ते खाद्यपदार्थ हे देखील बघायला मिळतात. एक रंगतदार मेजवानी प्रेक्षकांना देखील घेता येते. चला 5-4चं कॉम्बिनेशन बघतात. 5-4चं कॉम्बिनेशनमध्ये 4 खेळाडू ऑफ साईडला, 5 खेळाडू ऑन साईडला असे तुम्हाला खेळाडू बघायला मिळतात. फलातून बॉलिंग काय रॅपिड स्पीड बघायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर स्वतः बाहेर मध्ये येतोय. 1 धाव बघायला मिळते आणि एका धावाने सुद्धा विचार केला धावसंख्या ती 22 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत. लेग बाईच्या रूपामध्ये 22 धावा बघायला मिळून मागच्या पायाला लागला आहे. पण अंडरामध्ये LB नाही आहे. बरेचसे लोक मला विचारतात LB आहे की नाही. पूर्वीच्या काळामध्ये LB होतं. मग सामना रंगवायचा कसा, धावफलक वाढवायचा कसा. मग आयोजकामध्ये डिसिजन झाला की LB नसायला पाहिजे. हे नवीन नियम तुम्हाला अंडरामध्ये बघायला मिळतात. पुन्हा एकदा नितेश नो बॉल दिलाय. पंच नो डाऊट. जब्बीर ॲक्शन करायची गरज नाही. पंच खूप क्लीन जोरात ओरडले आणि नो बॉल बघायला. नो बॉल फॉर 4 म्हणजे 5 धावा फलकावर वाढतायत आणि 5 धावांशी धावसंख्येवर 27 धावा या फलकावर तुम्हाला बघायला मिळतात. जब्बीर खान का सुंदर फलंदाजी करतोय. बघा हा शॉट कशा पद्धतीने किती सुंदर टॅप केला. बघा ऑफसाईडच्या बाहेर चेंडू जात होता आणि इथे बाकी चेंडू बघायला मिळतात सीमारेषे पलीकडे. गुड वर्क
कॅमेरामॅन तर आहेतच, पण त्यांच्यापर्यंत क्लिअरिटी जे बघायला मिळते विशू स्पोर्टची, जेवढं कौतुक करा तेवढं कमी. नो बॉल आहे, पुन्हा इथे बाकी चौकार बघायला मिळतो. खडखडी चौकार, 4 धावा. आउट झालाय. ओ बॉक्स आउटचं विकेट आहे. नो बॉल आहे पण विकेट झाला बॉक्स आउटचा. मोठा गडी तंबूत जात आहे. बाद होता ते. जब्बीर खान धावसंख्या आहे ती 28. एक बॉल नो बॉलचा या ठिकाणी 28 धावा फलकावा लागल्या जातात. बघूया ही किमती विकेट जायत फसला आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतायत आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब आपला निरोप घेत आहेत. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित झालात आणि या स्पर्धेची या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल नक्कीच धन्यवाद असेल आपलं. आणि असंच प्रेम आपलं कायम असू द्या हीच सदिच्छा व्यक्त करतोय. चला बॅटर या, वेळ करू नका. बॅटर या. डकआउटमध्ये खेळाडू आला की तुम्ही यायला पाहिजेत. तिकडे पंच असतात, तुमचे खेळाडू असतात, कॅप्टन असतो, कोच असतो, आपल्या गावाचे प्रेक्षक असतात. तर मला वाटत नाही की एवढं वेळ तिकडे लागायला पाहिजे. आपण लगेच यायला पाहिजे. आणि आता नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय तो निशांत पवार. गुड बॅटर. या दोघांची चांगली भागीदारी आपण ठरवून बघितल्या. 2 सामन्यामध्ये अफलातून भागीदारी केल्या. यावर्षी खूप फॉर्ममध्ये असणारे हे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. एका साईडला निशांत आणि एका साईडला निलेश पवार. 62 धाव विजयासाठी करायचं आहे. बॉक्सआउटच्या रूपामध्ये जब्बीर खान बाद झाला नो बॉलवर. चला घाई करा, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला करायचे आहेत. आता 23 चेंडू आणि 34 धावा. 23 चेंडू आणि 34 धावाची आवश्यकता. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. ओ गुड बॉल, गुड बॉल. गुड अंपायरिंग. बॅट्समन डक हो चुके ते, बसून खेळलाय. गुड अंपायरिंग, कौतुक करायला पाहिजे. बघा अशा सांगू नका की हा त्याची बाजू घेतो. आता व्यस्त आपण बघितलं पॅराडाईज संघ तो खेळायला आपण पाहिला, पण गुड अंपायरिंग. खरोखर पंचाची स्तुती करायला पाहिजे, कारण बॅट्समन बसला आणि बसताना तो शॉट खेळला. दॅट्स अ गुड अंपायरिंग. खरोखर कौतुक करेल या पंचगिरीचे मी. इथे बाकी बघायला मिळते पुन्हा एकदा चांगला कमबॅक केला आहे. आणि तो गोलंदाज तुम्हाला नितेश, एका साईडला निशान आणि एका साईड निलेश, अशी 2 फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. चांगला ड्राईव्ह केलाय. काय का बघितलाय, खाली जागा रिकामी जागा कशी भरायची, हा पूर्वीच्या काळामध्ये प्रश्न आणि उत्तरामध्ये यायचा. आणि तशामध्ये रिकामी जागा कशी बघायची पाहायला गेलं. आणि गुड बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते ते. मिश्रा दोन्हीही जोडगोळी खूप चांगली पार्टनरशिप. 2 सामने आपल्या हाती झुकवताना चांगली भागीदारी त्याच्याकडनं बघितला. इनफॉर्म बॅटर पॅराडाईजचे हे 2 बघायला मिळतात. पुन्हा आपल्या संघाला पुढचा चेंडू. खूप चांगला कमबॅक, खूप चांगली गोलंदाजी हाताळायची आहे. ओहो इथे बाकी बघायला मिळतात. जब्बीर नहीं है तो मैं है, वो बड़ा है तो हम छोटा है, उसका कारनामा देखते देखते हम सीख चुके. अशा पहिले बघायला मिळते. काय दर्जेदार. ते 36 धावा झाल्यात. अजून देखील 2 चेंडू दुसऱ्या षटकातले बाकी आहेत आणि 36 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 62 धावा इथे विजयासाठी करायचे आहेत. गुड बॅटिंग ट्रॅक. एका साईडला निशांत पवार आणि एका साईडला निलेश मिश्रा आपण बघत आहात. निशांत पवारने आल्या 2 चेंडू 2 बाउंड्री, एक ऑफ साईडला आणि एक आता टॅप बघायला मिळाला ऑन साईडला. पुन्हा टॅप केला आहे पण इथे सरळ हातामध्ये चेंडू जातोय. धावसंख्या ती म्हणजे 36. दुसरे षटक मार्गस्थ आहे. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा आपण इथे बघत आहात. 1 मॅच आयोजित सरपंच चषक पंचाळी आपण बघत आहात. ओहो गुड बॉलिंग, गुड किपिंग यावेळेला बघायला मिळते. रॅपिड चेंडू होता, थोडंसं फ्लमिंग झालं असतं पण चांगलं लक्ष होतं. षटक सोडली 2 आणि 2 षटकात धावसंख्या 36. आता तुम्हाला व्हायला 18 चेंडू आणि 26 धावा. 18 चेंडू आणि 26 धावाच्या आवश्यक पॅराडाईज संघाला. डीजे दोन षटकामध्ये धावसंख्येने 36. आता बाकी नवीन गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो जितेन नावाचा महामाची समाजाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. खूप चांगला क्रिकेट त्यांच्याकडे आपण पाहिलाय. एक दर्जेदार सगळे खेळाडू माची आहेत. वडकुल में जाएंगे तो पूरा माची परिवार दे. खाड़ी खाड़ी के जहाँ गाव है ना वो पूरा माची है, हे ध्यान में रखना है. आपण सावटाला गेलात, तुम्हाला डेहना पळ्याला गेलात, दांडीपडा बघायला गेलात, तशी मोठे नंतर तुम्हाला बघायला मिळालं धुमरेत, धुमकेत
आपण बघायला गेलं, नंतर तुम्ही बघायला गेलं ते म्हणजे तुम्हाला अब्राहम, ही तुमची जे गावं आहेत सर्व, ही माची समाजची गावं, हे सर्व तुम्हाला बघायला मिळतात. नामवंत क्रिकेटपटू आपण बघितलेत. आपण चंडीगावला गेला, तिकडे एक माची समाज, गोविंद नावाचा खेळाडू, औराम खेळतो, तो देखील चांगला आहे. असे असंख्य असंख्य खेळाडू माची समाज देखील छाप फोडलाय. शॉट ऑफ लाईन चेंडू, पूर्णपूर फायदा उचललाय, सरळ चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा. गुड बॅटिंग निलेश मिश्राकडनं बघायला मिळतंय. आवश्यकता अजून तिसऱ्या षटक मार्गस्थ. पुन्हा शेवटी आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत असताना गुड किपिंग, काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. वाईड बॉल, गुड किपिंग. चित्त्याप्रमाणे झेप टाकावी भक्षावर, तशा चित्त्याप्रमाणे चेंडूवर नियंत्रित केलं, अफलातून फिल्डिंग. आणि या विकेट किपरचं नाव आहे ते विकेटी ईश्वर. ईश्वर म्हणजे परमेश्वर, आणि परमेश्वरप्रमाणे आपल्या संघाचं राखण करणारा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. चेंडू ड्राईव्ह केला, इथे सुंदर शेट आहे, डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? ओ तर यष्टीरक्षक म्हणतात की खेळाडूच्या बॉडीला बॉल टच झालाय. आमचे अशरफ मेमन येतात, हे तिथे बघतील आणि आपला डिसिजन देतील. अतिशय सुंदर पद्धतीचं आयोजन इकडे बघायला मिळते. काय सुंदर लाइटिंग तुम्हाला बघायला मिळते. निसर्गाचं कोप संपला की कृत्रिम लाइटिंग बघायला मिळते. रात्रीच्या दिवसामध्ये उजेडाचा दिवस करून तिकडे काम करण्याचं काम वन मॅन शो आयोजित सरपंच चषक आपण बघत आहात. सरपंच चषक पंचाळी असं आपण बघत आहात. आमच्या महिला सरपंच आहेत. खरोखरच एक गाव एक काम आपण बघितलं गेलं. थेट सरपंच निवडून आल्यात आणि थेट सरपंच निवडून सुंदर काम तुम्हाला गावाची वेशा जर पूर्वी बघितली तर 10 वर्षापूर्वी हे गाव फक्त खेडेगाव बघायला मिळत होतं. आता तुम्ही गावाची वेशा बघितली तर एका शहराप्रमाणे, ज्याप्रमाणे अंधेरीचं लोखंडवाला कॉम्प्लेक्स कधी झालं लोकांना कळलं नाही, तेव्हा या पंचाळीचं 5 गाव कधी झाले बघायला. असंख्य बिल्डिंग, असंख्य बंगले असं बघायला मिळतात. आणि असे बिल्डिंग बंगले झाल्यानंतर गावाचा तुम्हाला इन्कम वाढतो, घरपट्टी वाढते. आणि मग गावाची, कारण ही गावं अशी आहेत ना ज्यांना फक्त सरकारच्या माध्यमातून निधी बघायला मिळते. आमचे बोईसर नाही आहे, खैरा फाटक नाही आहे, कलवडं नाही आहे, कुंभोली नाही आहे, पाम नाही आहे, सालवड नाही आहे, पास्तळ नाही, की ज्यांच्याकडे इंडस्ट्रियल आहेत. पण ही गावं आहेत गावाच्या याच्यावरच काम करणारे बघायला मिळतात. आणि एवढं सुंदर काम बघायला मिळते. अंपायरने डिसिजन काय दिलं आहे? 1 रन. गुड डिसिजन. टच झालं नव्हतं. बघूया, अतिशय मोठी रंगतदार लढत. चला घाई करा प्लीज. 20 मिनिटाच्या व्यतिरिक्त आम्ही 3-4 मिनिटं देतोय. 42 धावा, अजून 22 धावाची आवश्यकता तुम्हाला. आणि विकेट गडी झाल्यात बाद 1. मला वाटतं त्या संघाचे 6 गडी बाद झाले होते. 20 धावाची आवश्यकता, 22 धावा झाल्यात. 20 धावाची आवश्यकता विजयासाठी. चला जितेन नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. निशांत पवारचा चेंडू चटवलाय, सरळ जातो सीमा पलीकडे, 4 धावा. काय सुंदर टॅप बघायला मिळतोय. अफलातून बॅटिंग. सांगायला आवडेल की 3 कॅमेऱ्याने तुम्हाला चित्रकरण बघायला मिळते. 3 कॅमेरे लाईव्ह बघायला मिळते. एक तुम्हाला कव्हर पॉईंटच्या रिझनला, दुसरा स्क्वेअर लेगच्या रिझनला, आणि जिथे बंटी कुंभार हा स्ट्रेट तुम्हाला बघायला मिळतोय. असे 3 कॅमेऱ्याने तुम्हाला संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करत असता आपण बघत आहात. पुन्हा एकदा आपल्या षटकाला अफुटे गुड. इथे बाकी लाडात गेले आणि प्रेमात पडले. धावा फलकावर लागल्या जात आहेत. अजून देखील 12 धावाचे खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. चेंडू वाला उछळी गेली, चेंडू खाली राहिला आणि सरळ निघून गेला सीमा पलीकडे. महाराष्ट्र षटक हाताळ एका देखील गोलंदाजाने कमबॅक केलेला नाही आहे. इथे पुन्हा 4 धावा. बोईसर संघाचा पॅराडाईजचा विचार केला तर विशाल आगरे नावाचा गोलंदाज इथे बघतायत. ओके, चला पंच म्हणतात नो बॉल नाही आहे. दिस इज अ फेअर डिलिव्हरी. 54 8 पाहिजेत. 54 धावा झाल्यात. जब्बीर खान आउट झाल्यानंतर हे दोन मी म्हणतात इन्फॉर्म बॅटर आहेत. दोघेही खूप चांगली बॅटिंग करतायत.
ओचं बघायला मिळतंय. इथे कमतरता कोणाची वाटली ना तो विशाल आगरेची, कारण विशाल आगरेने बोईसरकडनं कमबॅक केलं. पहिल्या षटकात धावा गेल्यानंतर दुसरं षटक हाताळलं. 4 टुर्नामेंट आज प्रथम गोलंदाजी केली. इंजुरी होते हाताला, मनगडात जखम होती, पण इथे सुंदर गोलंदाजी अनुभव आहे. आणि अशा विकेटवर कशी गोलंदाजी करण्याचे खूप अभ्यास आहे. बराच वर्ष सातत्यपूर्व क्रिकेट खेळतात. जब्बीर खान म्हणा, विशाल खान म्हणा, नंतर ही निशान म्हणा, निलेश म्हणा, त्यानंतर बाकी सगळे यंगस्टर तुम्हाला बघायला मिळतात. खूप चांगली गोलंदाजी विशालकडनं बघायला मिळाली. जेवढं कौतुक करावं एवढ्या कमबॅक नंतर तेवढं कौतुक कमी. आता 12 चेंडू आणि हव्यात त्या 8 धावा आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो विशेष नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. 12 चेंडू आणि 8 धावा. निलेश पवार स्ट्राईकवर आहे. हलक्या बॅटने खेळून केला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार केला 55 धावा या बाकी फलकावर. यानंतर बाकी तुम्ही सामना बघतील. एका साईडला इन्व्हिसिबल जो खूप चांगला फॉर्ममध्ये आहे आणि एका साईडला कोणत्याही संघाला पाणी पाजण्याची ताकद ज्या संघाचा आहे तो म्हणजे रत्नागिरी वेऊर. दिस इज अ फायटर स्पिरिट ऑफ द टीम असं म्हटलं जात आहे ना. लढवय्या वृत्तीचा तो संघ तुम्हाला बघायला मिळतोय, तो रत्नागिरी वेऊर संघ. आणि इन्व्हिसिबल दॅट्स अ गुड कॉमेंटेटर संघ. हलक्या बॅटने खेळून काढला. गुड बॅटिंग. धावपचा चान्स. लेट आले चेंडूवरती. कदाचित चान्स भेटू शकला असता, पण खूप चांगली इकडे एके दुकेचे बी मॅच बन सकता. मोठा फटका खेळण्याच्या नावाने सिंगल रोटेट करतात. 56 धावा फलकावर लागल्या. 4थं षटक मार्गस्थ आहे. 62 विजयासाठी करायचे आहेत. पुन्हा विशेष काय दर्जेदार फटका बघायला मिळतो. टॅप म्हटला की सुंदर टॅप बघायला मिळतोय. हॉटेल पन्हाराला चेंडू दाडला गेला. इथे लोक आता संध्याकाळच्या सतत खूप काही काम करायला बघायला मिळतात. 60 धावा फलकावर 2 धावाची आवश्यकता विजयासाठी. 4थं षटक मार्गस्थ आहे. 2 धावा. आता क्षेत्ररक्षण जवळ बोलवलं गेलेत. खूप चांगली सुरुवात केली. जब्बीर खान त्यांचं बाकी निशान आणि निलेश गुड पार्टनरशिप चांगली भागीदारी बघायला मिळते. तर गुड फिल्डिंग इथे तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगलं पाहिजे क्रिकेट. यानंतर बाकी इन्व्हिसिबल विरुद्ध आपण मॅच बघणार आहोत ती रत्नागिरी वेऊर. स्टायलिश क्रिकेट शॉट बघायला मिळतो. चेंडू जातो सीमापलीकडे आणि अशा पद्धतीने सामना विजय होतो. पहिला सामना आजच्या दिवसातला. एका साईडला होता तो म्हणजे जय हनुमान वडकुंड डहाणू आणि एका साईडला होता तो संघ म्हणजे आपल्याला बघायला पॅराडाईज वडकुंड डहाणू संघाने प्रथम फलंदाजी केली. 62 धाव विजयासाठी दिला आणि 4 षटकामध्येच पूर्ण करतो तो म्हणजे पॅराडाईज संघ विजेता होतो. दोन्ही संघाने हस्तांदोलन करा आणि जसजसा सामना पुढे बदलेल मायक्रोफोनमध्ये तुम्हाला गोड आवाज बघायला मिळेल. उमरणी गावचे संतोष पाटील जो पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल रत्नागिरी वेऊर आणि एका साईडला